निवडणुका आल्या की महापुरुषांबद्दल अनेक दावे प्रतिदावे करून त्याबद्दल राजकारण केलं जातं। मात्र भाजपचे केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी असंच एक वक्तव्य केलं आणि नवा वाद पेटला। हे विधान होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। सुरतमध्ये केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यावरून महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या। नेमकं काय घडलं पाहूया या खास रिपोर्टमध्ये। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા। શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા। सुरतमध्ये पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या दाव्यामुळे वाद निर्माण झालाय। आता महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचं रणकंदन सुरू असताना विरोधकांनी पाटील यांच्या या विधानाचा वापर केला नसता तर नवल। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते या विधानाचा विरोधकांनी पुरता समाचार घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मी सी.आर. पाटलाचं भाषण ते ऐकलंय गुजरातमधलं इकडलं। छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे मराठा साम्राज्याचे सेनापती आहेत, राजे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, आता सूड तुम्ही घेऊ नका अशा प्रकारे। पाटीदार हा आता हे आलं कुठून आहे निवडणुकीमध्ये? म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं गुजरातीकरण करायचं आणि ती जी महापुरुष आहेत ती स्वतःकडे ओढायची आणि त्यांचं जे वलय आहे, त्यांच्या भोवतीचं वलय आहे ते इनकॅश करायचं। म्हणजे ह्याला एक किती खालच्या पातळीचं आणि नीच पातळीचं राजकारण हे लोक करतायत, प्रत्येक ठिकाणी करतायत। आता महाराजांनाही सोडत नाहीत। अशा लोकांचं यांच्याबद्दल काय बोलणार? यांचा निषेधच करावा लागेल। विरोधकांच्या या ऑलराऊंड अटॅक नंतर सत्ताधारी नेते काहीसे बॅकफूटवर बॅटिंग करताना दिसले। छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत। छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानचे आदर्श आहेत आणि म्हणून त्यापेक्षा जास्त कुठलंही वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही। वास्तविक मला त्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती नसताना मी काही बोलणं उचित नाही, पण मला एवढंच माहिती आहे की महाराजांचा जो काही वंश आहे तो कशा पद्धतीनं ते भोसले घराणं आणि बाकीचा सगळा सातारची गादी हे सगळं आपल्याला माहिती आहे। नाही, ते का बोलले, कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येक हृदयात प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही। पाटलांच्या एका गुजराती वाक्यानं महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडाला असताना त्यांचा हा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी स्पष्टपणे फेटाळला। शिवाजी महाराज मालोजी घोरपड्यांना लिहिताना असं म्हणतात की तुम्ही आपल्या जातीचे म्हणजे आमच्या जातीचे मराठी आहात आणि मराठीयांची तो गोमटे करावे ऐसे आमच्या मनात फार आहे। याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर 1677ला आपण स्वतः कोण आहोत, कोण जातीचे आहोत हे त्या पत्रातून नोंदवून ठेवलेला आहे। हा एक महत्वाचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यामुळे शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील मराठा होते याच्याविषयी कुणाच्याही मनात शंका येता कामा नयेत असं मला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 आणि 1670 साली सुरतेवर स्वाऱ्या केल्या आणि औरंगजेब आणि शाहिस्ते खानाला जोरदार हादरा दिला। त्याच सुरतेमध्ये सी.आर. पाटलांनी शिवाजी महाराज पाटीदार असल्याचा दावा करणं हे हास्यास्पद आहे। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणत्या एका जातीचा किंवा समाजाचा विषय नाहीये, तर ते महाराष्ट्राचा स्वाभिमान, इतिहास आणि प्रेरणा आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।